असतं. तुमच्या घरामध्ये जोपर्यंत म्हातारे माणसं आहेत ना तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, तोपर्यंत त्याची सेवा करा. हे बघा, माणूस जसं कर्म करतो ना तसं त्याला फळ मिळतं. जगाचा नियम आहे, जसं करा तसं कर्म नावाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा कराल तर तुमची मुलं तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. हा सगळ्यात सोपा नियम आहे. मी सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला वाटत असेल आमच्या मुलांनी म्हातारपणी आम्हाला वागवलं पाहिजे तर त्यांनी आजपासून ठरवा, माझ्या सासू सासऱ्यांना मला वागावंच लागेल, त्यांची सेवा मला करावीच लागेल. एवढं सोपं सांगतो. घरामध्ये आई असते, घरामध्ये बाप असतो. ज्या बापानं हाडाची काळा केली, रक्ताचं पाणी केलं आणि घामाच्या थेंबातून एवढा संसार फुलवला. साक्षात आमच्या साधू संतांना सुद्धा त्यांच्या बाप जाद्याविषयी अभिमान वाटावा. किती तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या वडिलांविषयी अभिमान वाटावा. माझ्या वडिलांची निरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साक्षात तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या आई वडिलांविषयी अभिमान वाटावा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुमच्या मुलांना तुमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे. एवढं चांगलं जगा. आमचा बाप असा होता ना महाराज, माझा बाप जर कुस्तीला उभा राहिला तर 10 गावांमध्ये माझ्या बापाला कुस्तीला जोड मिळत नव्हती. तुमच्या बापाचं कर्तृत्व असलं पाहिजे. महाराज, माझा बाप असा होता, जर रस्त्याने उभा राहिला तर 10 माणसं माझ्या बापाच्या जवळ उभी राहत होती, 10 माणसं माझ्या बापाच्या बरोबर बसत होती, 10 माणसं माझ्या बाबाच्या बरोबर उठत होती. एवढी ताकद माझ्या बापाची होती. महाराज, माझा बाप असा होता, गरीबाच्या पोरीचं लग्न असेल ना तर माझा बाप स्वतः त्याच्या घरी जायचा, खिशातली 10,000ची बंडल त्या गरीबाच्या मुलीच्या बापाला द्यायचा आणि त्याला सांगायचा, कमी पडले तर आणखी देतो, तुझी लेक काय माझी लेक काय सारखी समज. असं तुमच्या बापाचं कर्तृत्व असलं पाहिजे. असा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. महाराज, माझा बाप असा होता, माझ्या बापानं हयातीभर सायकलीनं प्रवास केला, पण माझ्यासाठी लाख रुपयाची मोटरसायकल घेऊन दिली शाळेत जाण्यासाठी. महाराज, माझा बाप आयुष्यभर फाटक्या चपलीना त्यानं कामधंदे केले, पण माझ्यासाठी 500 रुपयाची चप्पल मला शाळेत जाण्यासाठी घेऊन दिली. महाराज, माझा बाप दिवाळीचा सण आला तरी फाटके कपडे माझ्या बापानं घातले, पण आम्हाला प्रत्येक महिन्याला नवे कापडाचे जोड माझा बाप घेऊन द्यायचा. कधी आम्हाला गरिबीची जाणीव होऊ दिली नाही, कधी आम्हाला गरिबीचे चटके आमच्या बापाने बसू दिले नाही. असा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. बाप तरी काय असतो? बाप घराचा तो पाया, आई कडस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. त्या घराचा पाया आणि आई त्याच्यावर कडस आहे. या जगाचा नियम आहे. तुम्ही 100 तालाची बिल्डिंग असू द्या, 100 इमारती असू द्या, तिच्यावर ती उभी आहे. कशामुळे? कारण तिचा पाया फार पक्का आहे. तुमच्या घरामध्ये 10 लोक असू द्या, 5 लोक असू द्या, तुमच्यावर 10 लाखाचं कर्ज असू द्या, तुमच्यावर 100 लाखाचं कर्ज असू द्या, तुमच्या जीवनामध्ये संघर्ष असू द्या, खूप त्रास असू द्या, पण जर तुमचा बाप भक्कम असेल, जर तुमच्या घराचा पाया भक्कम असेल तर त्या घराला पडण्याची भीती तसा तुमच्या घराचा पाया असला पाहिजे. असा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. जीवनामध्ये माणूस खूप चांगली कामं करतो. तुम्ही लाख रुपयाचं घर बांधा दादा, तुम्ही कोटी रुपयाचं बंगला बांधू शकाल, पण बापाचा पाठीवरती पडणारा शाबासकीचा हात तुम्ही नाही मिळवू शकणार. खरं तर मला आश्चर्य वाटलं, 2 मुलीने हे कीर्तन ठेवलं. असं मानलं जातं की मुलगी ही परक्याचं धन असते, कशाला तिला शिकवायचं, कशाला तिला एवढ्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, कशाला तिची आसमोस करायची. पण बाप असतो. या जगात मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा माणूस या जगामध्ये जर कोण असेल ना तर तो बाप नावाचा माणूस आहे. बाप नावाचा आहे. मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा तिचा बाप असतो. तिचे सगळे लाड पुरवतो, तिचे सगळे हट्ट पुरवतो, कारण त्या बापाला माहिती असतं की हे लेक आज माझ्या अंगणात नाचेल पण उद्या दुसऱ्याच्या अंगणात निघून जाईल. परक्याचं धन जरी असली ना की जोपर्यंत माझ्या घरात आहे ना तोपर्यंत मी तिचे हट्ट पूर्ण करीन. हा बाप असतो. हा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. त्याची परिस्थिती कशी असू द्या, त्याचा महिन्याचा पगार 5,000 रुपये असू द्या नाहीतर 5 लाख असू द्या,
जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न येतं त्यावेळेस तो बँडवाल्याच्या पाया पडतो, आचार्याच्या पाया पडतो, मंडपवाल्याच्या पाया पडतो, सांगतो दादा माझ्या मुलीचं लग्न आहे, व्यवस्थित काम करा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मोठ्या पद्धतीनं स्वागत करतो. ज्या वेळेस त्याच्या मुलीचं लग्न राहतं ना, बाप गरीब असू द्या नाहीतर श्रीमंत असू द्या, तो प्रत्येक पाहुण्या रावड्यांचं कौतुक करतो, प्रत्येक पाहुण्या रावड्यांचा सन्मान करतो, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टोपी घालतो, प्रत्येकाच्या घड्यामध्ये शॉल टाकतो, प्रत्येकाचा सत्कार करतो. त्याला असं वाटलं एखाद्या पाहुण्याचा सत्कार जर सुटला तर माझ्या लेकीला हयातीभर सासरी बोलणं उठेल आणि म्हणून तो सगळं करत असतो. जर तुम्ही एखाद्या बापाच्या मुलीच्या लग्नामध्ये जर तुम्ही जेवायला गेलात ना, त्या अन्नाला नाव नका ठेवू. भात कच्चाच राहिला, वरणात वरण पातळच राहिलं, गुलाबजामुनच नाही, काही नाही, जेवणाला ठिकाण नाही, अळणी जेवण, त्या जेवणाला नावं ठेवू नका कधीच. एखाद्या मुलीच्या बापानं जर लग्न केलं असेल ना, त्या लग्नाला नावं ठेवू नका, त्या अन्नाला नावं ठेवू नका. कारण तुमच्या एका ताटासाठी त्यांना हायतीभर कष्ट घेतलेले राहतात, त्यांना हायतीभर कष्ट उपसलेले राहतात, त्यानं काम केलेलं राहतं, त्यानं रक्ताचं पाणी केलेलं राहतं. त्याला वाटतं की एक दिवस माझ्या मुलीचं धुमधामीत मी लग्न करेल, माझ्या मुलीचं सासरी कौतुक व्हायला पाहिजे की काय बाप होता, काय खानदान होतं. हा बाप असतो. म्हणून कधी कोणाच्या जेवणाला नावं ठेवू नका, कधी कोणाच्या लग्नाला नावं ठेवू नका, कधी त्या बापाला नावं ठेवू नका. तो रडतो. आपल्याला असं वाटतं माणूस नावाची जात खूप कमी वेळा रडते, खूप कमी वेळा. बाईचं असं असतं, घरात छोटी छोटी भांडणं जरी झाली ना, आई लगेच रडायला लागते, लगेच तिचं दुःख हलकं करून घेते. पण बाप मोठी मोठी भांडणं उद्या, मोठी मोठी, तरी तो लवकर रडत नाही, तरी लवकर रडत नाही. त्याला किती त्रास असू द्या, तो लवकर रडत नाही. पण हा एवढा बाप नावाचा निर्दयी माणूस जो आपण म्हणतो, दगडाच्या कर्जाचा माणूस, पण ज्या वेळेस त्याच्या मुलीचं लग्न होतं विजयी होते आणि आता माहेर सोडून लेक ज्या वेळेस सासरी जाते नांदायला, दगडाच्या कर्जाचा माणूस छातीची ढाल करून उभा असणारा हा बाप आपले दोघी गुडघे देवघरासमोर खाली टेकतो, हात जोडतो आणि देवाला सांगतो, देवा ज्या लेकीला फुलासारखं वागवलं, तळ हातातल्या फुलासारखं वागवलं, ती लेक आज चालली रे. तो त्याच्या मुलीला कधीच मुलगी म्हणून वागवत नाही, तो त्याच्या मुलीला त्याची दुसरी आई समजून वागवतो. एवढं प्रेम एका बापाचं त्याच्या मुलीवर असतं. म्हणून माझ्या प्रत्येक आया भगिनींना विनंती आहे, जोपर्यंत तुमचे आई वडील सासरीत ना, माहेरीत ना, तोपर्यंत जाऊन या. जोपर्यंत तुमचे मायबाप जोपर्यंत माहेर आलात ना, तोपर्यंत जाऊन या. माझ्या आईनं ताईनं कुठपर्यंत माहेरे, बरं मला सांगा, कुठपर्यंत माहेरे? जोपर्यंत तुमचे माहेर मायबाप शिल्लक आहेत ना, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. एकदा की तुमचे आई वडील गेले, तुमचं माहेर संपलं असं समजा. जोपर्यंत तुमची माहेरात माय शिल्लक आहे ना, तोपर्यंत त्याची मुलगी राष्ट्रपती राहू द्या, तरी सुद्धा ती माय कधीच त्या मुलीची पिशवी रिकामी पाठवत नाही, कधीच नाही. जोपर्यंत माहेरात माय, तोपर्यंत मुलीची पिशवी रिकामी येत नाही. तिला असं वाटतं माझ्या लेकीला सगळं बांधलं पाहिजे, डाळ्या काय बांधेल, साड्या काय बांधेल, लोणचं काय बांधेल, शेंगा काय बांधेल. मिळत नाही का तिला सासरी, पण तिला असं वाटतं दिलं पाहिजे लेकीला, म्हणजे मुलीची पिशवी रिकामी पाठवता कामा नये. खानदेशातल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी वाटेतल्या वाटसरूला जेवायला वाढतात. प्रवास करणाऱ्या वाटसरूला बहिणाबाई जेवायला वाढतात. दारासमोर तो वाटसरू जेवायला बसतो आणि त्या जेवणाऱ्या वाटसरूला बहिणाबाई चौधरी सांगतात की बाबा माझ्या जीवनात मला एवढा त्रास आहे, इतका त्रास आहे मला, इतकं दुःख आहे मला माझ्या जीवनामध्ये. बहिणाबाई चौधरी त्या जेवणाऱ्या माणसाला तिच्या जीवनातलं सगळं दुःख सांगते, सगळं दुःख. तो जेवणारा माणूस म्हणतो, अगं आई तुझ्या जीवनात जर एवढं दुःख आहे, मग तू सासरी कशाला नांदते? काय म्हणतो तो? अगं आई तुझ्या जीवनात जर एवढं दुःख आहे, मग तू सासरी कशाला नांदते? त्यावेळेस बहिणाबाई चौधरी म्हणतात की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. काय म्हणतात की माझी लेक जर माहेरी परत येईल ना, तर माझ्या लेकीला माहेर असलं पाहिजे, म्हणून मी सासरी नांदते. अशी माय आणि असा बाप जोपर्यंत तुमच्या माहेरात येत नाही, तोपर्यंत माहेराला जाऊन या. एकदा की तुमचे आई वडील गेले की परत माहेर नाही, परत आई वडील नाही. जोपर्यंत आई वडील आहे
तोपर्यंत सांभाळ करा. सकळ तीर्थाची अधुरे आणि जे का माता पितरे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांच्यामध्ये राहा, त्यांची शुश्रूषा करा, त्यांना आपलंसं करून घ्या. मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जो देव सांगितला ना तो देव तुमचाही